25 ते 31 मे 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आणि रास आहे मिथुन. मंडळी, या आठवड्यात नवी सुरुवात तुमची कामाची होणार आहे. भाग्य या आठवड्यात तुमचे चमकणार आहे आणि शुभ संकेतसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मंडळी, या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन संधी, चैतन्य आणि प्रगतीचा अनुभव मिळेल. बुधाच्या प्रभावामुळे विचारशक्ती अधिक तीव्र होईल आणि निर्णय क्षमता मजबूत बनणार आहे. संवाद कौशल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य नियोजन यामुळे आठवडा फलदायी ठरेल. हा काळ स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा काळ आहे. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य वरिष्ठांना प्रभावित करेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहात. एखादा जुना प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. नोकरी शोधणाऱ्यांना अनुकूल संधी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील. तुमच्या कल्पकतेमुळे नवीन संधी तुम्हाला मिळतील. सातत्याने केलेली मेहनत तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाणार आहे. हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि लाभाचा आहे. नवीन व्यवहार जुळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना आणि मार्केटिंग कौशल्यामुळे ग्राहक वाढणार आहेत. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, त्यामुळे विश्वास अधिक दृढ होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. व्यवसायातील काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. संवाद कौशल्यामुळे नवीन व्यावसायिक संपर्क वाढतील. हा काळ व्यवसायात दीर्घकालीन प्रगतीचा पाया घालणारा ठरेल. आर्थिक बाबतीत आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. एखादी अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता पण आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असला तरी निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च होतील, पण त्यातून समाधान मिळणार आहे. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास भविष्यात लाभ मिळेल. अचानक आर्थिक लाभाची शक्यता देखील आहे. संयमाने घेतलेले निर्णय आर्थिक स्थैर्य वाढवणारे ठरतील. प्रेमसंबंधात आनंद आणि नवचैतन्य अनुभवायला मिळेल. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला आणि प्रामाणिक राहील. गैरसमज दूर होतील आणि विश्वास वाढणार आहे. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. विवाहितांसाठी जोडीदाराचा भावनिक पाठिंबा मिळेल. एखादा छोटा प्रवास किंवा खास क्षण नात्यात गोडवा वाढवणारा आहे. संयम आणि समजूतदारपणामुळे नाते अधिक दृढ बनेल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा समाधान आणि आनंद देणारा ठरणार आहे. कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंदी राहील. घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. एखाद्या शुभ कार्याची योजना आखली जाऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. भावनांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील एखादी जुनी समस्या सहज सुटणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन घरात उत्साह निर्माण करणार आहे. कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या आत्मविश्वासात भर जरूर घालणार आहे. आरोग्य चांगले राहील, पण दिनचर्येत शिस्त आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा तुम्हाला जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या आणि झोपेची काळजी जरूर घ्या. नियमित व्यायाम आणि योग लाभदायक ठरणार आहे. पचनसंस्थेची काळजी घ्या आणि संतुलित आहार जरूर घ्यावा. मानसिक शांततेसाठी ध्यान जरूर करा. लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पाण्याचे प्रमाण वाढवा. सकारात्मक विचार आणि सक्रिय जीवनशैली तुम्हाला ऊर्जा देईल. स्वतःसाठी वेळ दिल्यास आरोग्य अधिक उत्तम राहणार आहे. या आठवड्याचा उपाय आहे दररोज ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. आणि या आठवड्यात गणपती बाप्पाची आराधना जरूर करावी. त्यांना दुर्वा अर्पण करावा आणि गणेश चालिसा किंवा गणपती अथर्व शीर्षाचा पाठ जरूर करावा. या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. हा आठवडा तुमच्यासाठी संधी, यश आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन येत आहे. आत्मविश्वास जरूर ठेवा. योग्य निर्णय घ्या आणि प्रगतीच्या दिशेने ठामपणे पुढे जरूर चला. तर मंडळी, तुम्हाला हे राशी भविष्य जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव असे जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन जरूर दाबा. धन्यवाद.